हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान द्वितीय सत्र घटक चाचणी उत्तरांसह सोडवणार आहोत. चला तर मग प्रश्न पहिला पाहूया. त्याच्यातला प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी आहेत. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे. तुम्हाला पर्याय दिलेले 4 पैकी एक पर्याय निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, दातांचे डॉक्टर टिंबटिंब आरसा वापरतात. सपाट, बहिर्वक्र, अंतर्वक्र, बहिर्वक्र व अंतर्वक्र यापैकी अंतर्वक्र हे उत्तर बरोबर आहे. दातांचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात. तिसरा प्रश्न, संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन हे टिंबटिंब असतात. संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन बंध हे एकेरी असतात. ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 2 गुणांसाठी. अ गटात दिलेला आहे रस्त्यावरील दिवे, दाढी करण्याचा आरसा आणि पेरिस्कोप. ब गटात दिलेला आहे सपाट आरसा, बहिर्गोल आरसा, अंतर्गोल आरसा. उत्तर आहे रस्त्यावरील दिवे, बहिर्गोल आरसा, दाढी करण्याचा आरसा, अंतर्गोल आरसा, पेरिस्कोप, सपाट आरसा. प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. हे प्रश्न 5 गुणांसाठी आहेत. त्यातला अ आहे, खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. उत्तर हे विधान बरोबर आहे. बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन अथवा ऋण असते. उत्तर हे विधान चूक आहे. ब प्रश्न, पुढील पदार्थांचे रासायनिक सूत्र लिहा. खाण्याचा सोडा NaHCO3, तुरटी K2SO4. क प्रश्न, वेगळा घटक ओळखा. हिरा, ग्राफाईट, कोक, फुलरिन. यात कोक हा वेगळा घटक आहे. ड प्रश्न, कार्बनचा अणुअंक लिहा. कार्बनचा अणुअंक 6 आहे. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. उत्तर, जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होऊन त्यापासून मिथेन वायू तयार होतो. बायोगॅसमुळे स्वयंपाकाच्या इंधनाची गरज स्वस्तात भागविली जाते. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन वायू व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. बायोगॅसमुळे नैसर्गिक पर्यावरणाला हानी न होता स्वस्तात गॅस तयार होतो. त्यामुळे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. पुढचा प्रश्न आहे, सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. उत्तर, जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या अंतरावरून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात, त्यावेळी ती आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात. परिणामी ते मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होऊन ऊर्जा तयार होते. म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हिऱ्याचे उपयोग लिहा. काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिऱ्याचा वापर करतात. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. दुसरा प्रश्न आहे, त्याच्यातला फरक स्पष्ट करा. वास्तव प्रतिमा आणि आभासी प्रतिमा. आता वास्तव प्रतिमा, प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही वास्तव प्रतिमा असते. आभासी प्रतिमा, सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी प्रतिमा असते. दुसरा फरक आहे त्यातला, वास्तव प्रतिमा पडद्यावर मिळवता येते. आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. तिसरा, वस्तूच्या तुलनेत ही प्रतिमा उलट असते. आभासी प्रतिमा वस्तूच्या तुलनेत सरळ असते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण सराव पेपर अभ्यासलेला आहे. तुम्ही मागील वर्षाच्याही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. हा सराव पेपर आहे, हे लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.